तुमच्या स्वतःबद्दल किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट साकारताना तुम्हाला असे प्रश्न पडतात का? मी नक्की चांगली दिसते का? मला हे नक्की जमेल का? लोक काय म्हणतील? जो मला आता सक्सेस मिळतोय, मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात, ते मी डिझर्व करते का? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, म्हणजेच तुम्ही स्वतःवर सतत शंका घेत असाल, सतत एक सेल्फ डाऊट मध्ये असाल, तर हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे। मी आज इथे प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्याच्याने तुमचा सेल्फ डाऊट जाईल, सेल्फ इमेज जी आहे ती निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह यायला मदत होईल। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते। पर्सनल डेव्हलपमेंट, फॅशन, स्किन केअर अँड ब्युटी, चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग आणि असे बरेच काही। हे जर तुम्हाला टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की ते सबस्क्राईब बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। थँक्यू सो मच। पॉइंट नंबर 1, रिफ्लेक्ट ऑन युअर पास्ट अचीव्हमेंट्स। सगळे असे आपल्याला नेहमीच सांगत असतात की भूतकाळात रमायला नाही पाहिजे, जे आता प्रेझेंटमध्ये चाललेलं आहे, जे आता चाललेलं आहे त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। हे कितीही खरं असलं तरी आपल्या मनात असंख्य वेळा असे प्रश्न येऊन जातात की हे काम मला नक्की जमेल का? मी हे नक्की अचीव्ह करू शकेन का? मी सक्सेसफुल नाही झाले तर कोण काय म्हणेल? हे असं जेव्हा तुम्हाला वाटत असतं तेव्हाच भूतकाळात परत रमायची संधी आत्ताच आहे। म्हणजे काय करायचंय, तुम्ही आतापर्यंत लहानातली लहान गोष्ट जी काही अचीव्ह केली असेल त्याच्यावर रिफ्लेक्ट करण्याची गरज आहे आता। साधं एक उदाहरण असू शकतं, ते कॉलेजमध्ये कुठला तरी अवघड सब्जेक्ट आहे ज्याच्यावर तुम्हाला माहितीये की ह्याच्यात मी मार्क्स पाडूच शकणार नाहीये, पण आयत्यावेळेस एक्झाम मध्ये तुम्ही त्याच्यात फेल न होता तुम्ही तुमची अख्खे एक्झामिनेशन पास झालेले असाल। किंवा मी माझ्या एक्झाम्पल वरून सांगू शकते, जेव्हा मला जॉब लागला तेव्हा सुरुवातीला आपल्याला काहीच माहित नसतं, पहिला जॉब असतो, आपल्याला काहीही आयडिया नसते आणि जेव्हा मेंटॉर सांगत असतो आपल्याला की या टास्क करायच्या आहेत तेव्हा इतके सेल्फ डाऊट येतात की मला हे नक्की जमेल का? मी इथपर्यंत आलेली आहे तर मला काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं असेल, मी प्रूव्ह करू शकेन का? असे वेगवेगळे डाऊट्स येतात। पण तेच जर का 2 महिने दिले, 3 महिने दिले तर तुम्हाला लक्षात येतं जे तुम्ही पहिल्या दिवशी एवढे डाऊटफुल होतात तेच तुम्ही आता 3 महिन्यानंतर किती चांगलं अचीव्ह करू शकताय। आणि तेच आपल्या मेंटॉर कडून परत आपल्याला जेव्हा कॉम्प्लिमेंट्स मिळतात, अप्रिसिएशन मिळतं, तेव्हा आपल्याला ते जास्ती लक्षात राहतं। हेच तुम्हाला करायचं आहे। तुमच्या भूतकाळामध्ये जे काही चांगल्या गोष्टी तुमच्याबद्दल तुम्ही ऐकलेल्या असाल, अचीव्हमेंट्स असतील तुमचे, ते कुठेतरी लिहून काढायचे आहेत। आणि जेव्हा केव्हा तुम्हाला असा सेल्फ डाऊट येईल, तुम्हाला असं वाटेल की नाही माझ्याकडून होऊ शकत आहे किंवा माझ्याकडून होऊ शकतंय का, मी सक्सेसफुल होईन का, लोक काय म्हणतील, असे काही वेगवेगळे विषय तुमच्या डोक्यात यायला लागले की ह्या पास्ट गोष्टी ज्या आहेत त्या नीट तुम्ही बघणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मी हे केलेल्या आहेत गोष्टी, मी हे अचीव्ह केलेलं आहे, ज्यात तो पॉझिटिव्हनेस आणणं गरजेचं आहे। त्यावेळेस लगेचच फोन मधला जो नोट्स ऍप आहे तो उघडून ऍटलीस्ट 3 गोष्टी अशा लिहायला पाहिजे तुम्ही, ज्याच्यावर तुम्ही खूप प्राऊड आहात स्वतःबद्दल, ज्या भूतकाळात झालेल्या असतील, ज्या अचीव्हमेंट्स तुम्हाला बघून खूप छान वाटेल आणि हे लक्षात येईल की हे आपण केलेलं आहे। म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की भूतकाळात ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या आपण अचीव्ह करू शकतो, तर आता जे चाललेलं आहे ते तर नक्कीच करू शकतो अचीव्ह, आणि तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स येईल। पॉइंट नंबर 2, डू इट फॉर 1 मिनिट। सेल्फ डाऊट मध्ये पण एक गंमत असते ना की कुठल्याही लहानातल्या लहान गोष्टीमध्ये पण सेल्फ डाऊट आपल्याला येऊ शकतो। आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची इतकी भीती वाटते की आपण ती गोष्ट खूप पुढे पुढे टाळत जातो। मी आज नाही उद्या करेन, नाही आज मला वेळच नाहीये, आज मला वेगळी इम्पॉर्टंट गोष्ट करायची आहे। पण खरं तर असंच असतं की आपण इतका डाऊट घेतला असतो आपल्या स्वतःबद्दल की आपल्याला त्याची भीती वाटत असते की आता ही मग गोष्ट केली तर सक्सेसफुल नाही झाले तर काय। त्याच्यासाठीचं एक बेस्ट सोल्युशन म्हणजे कुठल्याही गोष्टीची तुम्हाला भीती वाटत असेल तर 1 मिनिट ती गोष्ट करून बघायची। 1 मिनिट 60 सेकंद तुम्हाला स्वतःचे द्यायचे आणि ती गोष्ट करून बघायची। फॉर एक्झाम्पल, मला कुठलाही व्हिडिओ शूट करायला कॅमेरा समोर जाऊन बोलायला थोडीशी भीती वाटायची। मला असं वाटायचं अरे मी काय बोलणार आहे कॅमेरा समोर, मी कॉन्शियस झाले तर काय वगैरे। त्यामुळे मी हे खूप दिवस टाळत गेले। पण एक दिवस असं ठरवलं की चलो 1 मिनिट तर बोलून बघूयात, 1 मिनिट आपण बोलून बघूयात की काही आपल्या दिवसाबद्दल बोलूयात, माझ्या स्वतःबद्दल बोलेन मी। म्हणून मी कॅमेरा उघडला आणि 1 मिनिट जे काय आहे ते मी बोलायला लागले। जसं मी बोलायला लागले तसं तसं मला हळूहळू लक्षात आलं की अच्छा ठीक आहे, मी हे बोलू शकते। मला थोडा कॉन्फिडन्स यायला लागला आणि मला हे लक्षात होतं की मी लगेचच थोडी ना अपलोड करणार आहे कुठलाही व्हिडिओ। त्याचमुळे असंच आपल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण 1 मिनिट घालवला तर आपल्याला लक्षात येतं की हळूहळू आपल्या लगेचच कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे। ती गोष्ट करण्यापर्यंतची जी भीती असते ती जरा जास्ती असते, ती गोष्ट करायला घेतली की ती भीती हळूहळू कमी होते। म्हणजेच तुम्ही तुम्हाला 1 मिनिट द्यायला पाहिजे। ती जी भीती असते ती 1 मिनिटात मॅक्सिमम वेळा तुमची निघून जाते। 99% ऑफ द टाइम असं होतं की त्यानंतर तुम्हाला खूप कमी भीती वाटतेय, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढलेला असेल। पॉइंट नंबर 3, चूज युअर टॉप 5।
सॅडली आपल्या डोक्यातला डाऊट, निगेटिव्ह थिंकिंग आपल्या आजूबाजूच्या लोकांमुळे कधी कधी पेरलं जातं. काही लोक आपल्याला घालून पाडून बोलतात आणि ते आपल्या डोक्यात बसून जातं आणि आपल्याला असं वाटतं की अरे हे मी अशीच आहे का, समोरचा व्यक्ती जो म्हटलेला आहे तशीच आहे का, मी खूप जाड दिसतेय का, मी खूप बारीक दिसतेय का, मला काही सेन्सच नाहीये का. माझे काही व्हिडिओज टीनेजर्स पण बघतात, त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा लोकांपासून लांब राहा. अशी जी लोक असतात जे समोरच्या व्यक्तीला घालून पाडून मुद्दाम बोलत असतात, कुठले मित्रमंडळी असू शकतात, ते तुमचे स्वतःच्या इन्सिक्युरिटीजमुळे येत असतं. ते कुठे ना कुठेतरी स्वतःमध्ये काहीतरी कमी दिसत असेल त्यांना, त्यामुळे ते दुसऱ्यांवर रिफ्लेक्ट करत असतात. त्यांना फक्त एकदा तुम्ही सांगून बघा की हे असं बोलू नका, किंवा हे मला आवडत नाही, किंवा मला हे असं वाटतं. तरीही त्यांनी नाही ऐकलं तर चक्क तुम्ही त्यांच्यापासून लांब जायला पाहिजे. असं म्हणतात की तुमच्या जे आजूबाजूची लोक असतात, टॉप 5 पीपल असतात तुमचे, तेच तुम्हाला कुठे ना कुठेतरी घडवत असतात. तुमची जी पर्सनॅलिटी असते त्याला घडवत असतात. तुमची पर्सनॅलिटी त्यांच्यासारखी होत असते. तर तुम्हाला अशा व्यक्तींमध्ये थांबायचंय की अशा व्यक्तींमध्ये थांबायचंय जे तुम्हाला खूप पॉझिटिव्हली अपलिफ्ट करतील, तुमचे खरे मित्र असतील, जे तुम्हाला काही चुकलं तर नीट सांगतील, घालून पाडून बोलणार नाहीत आणि कुठे ना कुठेतरी पॉझिटिव्हली तुमच्या ग्रोथसाठी तुम्हाला मदत करतील. जर सोशल मीडियावर कुठली तरी लोक जी निगेटिव्ह पसरवत असतील किंवा काहीतरी निगेटिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करत असतील, कुठेतरी असे पेजेस ज्याच्याने तुमचा खूप ट्रॉमा होतोय तुमच्या डोक्यामध्ये किंवा असं सतत सेल्फ डाऊट होतोय, तर अशा पेजेसला म्यूट करा, ब्लॉक करा, अनफॉलो करा. हे तुमच्यासाठी काहीच उपयोगाचे नाही आहेत. पॉईंट नंबर 4, यू वर्सेस यू. डू नॉट कम्पेअर युअरसेल्फ विथ एनीवन. हे इतकं सोपं वाक्य खऱ्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला खूप अवघड असतं, मला माहितीये. माझ्या मैत्रिणीला 15 लाखाचा पॅकेज आहे जॉबमध्ये, पण मला का नाहीये? आमच्या दोघींना तर सेम टाइमला जॉब लागलेला होता, तरी तिला जास्ती कसं काय पॅकेज आहे? म्हणजे ही एक मैत्रीण माझ्यापेक्षा जास्ती कशी छान दिसू शकते? म्हणजे मी काही चांगलीच दिसत नाही का? माझ्यात हे कमीच आहे का? सगळे लोक बाकी कसे काय पुढे पुढे जात आहेत, मी इकडेच कशी काय राहतीये? असे वेगवेगळे कंपॅरिझन्स आपल्या डोक्यात येत असतात. माणूस आहोत, आपल्या डोक्यामध्ये असे कंपॅरिझन्स येणारच आहेत, पण त्याला अजून पाणी घालू नका. आपल्या समोरच्या व्यक्तीचे जे एक्सपिरियन्सेस असतात, अनुभव असतात, ते खूप वेगळे असतात. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव जो असतो तो खूप वेगळा घडत गेलेला असतो आणि तुमचा स्वभाव खूप वेगळा घडत गेलेला असतो. त्याचबरोबर तुम्हाला जे शिकण्याची गरज आहे तेच आपल्याला नेहमी डेस्टिनी देत असते. तेच तुम्हाला जर का कम्पेअर करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मागच्या व्हर्जनला कम्पेअर करा. मागच्या वर्षी तुम्ही कसे होता आणि आता कसे आहात. 1% तरी तुमच्यात काही बदल झालेला आहे का? प्रोफेशनली म्हणा, पर्सनली म्हणा, मेंटली म्हणा, फिजिकली म्हणा, कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्याच्यात तुम्हाला सेल्फ डाऊट येत असेल तेव्हा फक्त हे कम्पेअर करा की मी मागच्यापेक्षा बेटर आहे का, मी जी आधी होते त्याच्यापेक्षा बेटर आहे का. दुसऱ्यांशी कम्पेअर करून आपल्याला अजून सेल्फ डाऊट होतो, आपण अजून स्वतःवर शंका घेत राहतो. त्याचमुळे मी हे सांगते. पॉईंट नंबर 5, सेट रिअलिस्टिक गोल्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खयाली पुलावामध्ये न जगणं, प्रॅक्टिकली जे शक्य आहे, जे तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीला शक्य आहे, असेच गोल्स तुम्ही सेट करायला पाहिजेत. जस्ट जॉब लागलेला आहे आज आणि मी लगेचच एक 6 महिन्यामध्ये मोठी गाडी घेणार आहे, हे एक खूप अनरिअलिस्टिक स्वप्न झालं काही काहींसाठी. तेच जर का मी 2-3 वर्ष चांगले इन्व्हेस्ट करून मी गाडी घेणार आहे, घर घेणार आहे, असे काहीतरी रिअलिस्टिक स्वप्न तुम्ही तुमच्यासाठी सेट करायला पाहिजेत. छोटे छोटे गोल्स सेट करायला पाहिजेत की हे छोटासा गोल आहे, हा मी अचीव्ह केल्यावर सेलिब्रेट करेन. लहान लहान जे तुमचे गोल्स आहेत ते सगळे मिळून एक मोठा गोल जेव्हा तुमचा अचीव्ह होईल तेव्हा तुम्हाला खूप छान वाटेल आणि हे खूप रिअलिस्टिक वे मध्ये होईल. तेच जर का तुम्ही खूप अनरिअलिस्टिक वे मध्ये, खूप खयाली पुलावामध्ये जर का तुमचे ड्रीम्स, ऍस्पिरेशन्स ठेवलेत आणि ते जर का सक्सेसफुल नाही झाले तर तुमचा परत एकदा सेल्फ डाऊट होईल. परत स्वतःवर तुम्ही शंका घेत राहाल की हे मी अचीव्ह करू शकले नाही, सगळ्यांनी तर केलेलं आहे वगैरे. तेच जर का तुम्ही रिअलिस्टिक गोल्स ठेवले, असे कुठले तरी प्रॅक्टिकल गोल्स ठेवले की हे अचिव्हेबल आहेत, थोडे कष्ट करायला लागतील पण हे अचिव्हेबल आहेत, असे कुठले तरी गोल्स ठेवले तर तुम्हालाच तुमचा खूप अभिमान वाटेल. पॉईंट नंबर 6, जर्नलिंग अँड पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. सेल्फ डाऊट बरोबर फ्री मध्ये जे येतं ते म्हणजे ओव्हर थिंकिंग, अति विचार करणं, आणि हे खूप घातक ठरतं जर का आपण त्याच लूप मध्येच नेहमी जात असू तर. बेस्ट वे ह्याच्याशी डील करण्याचा म्हणजे जर्नलिंग. मी लिहून काढायला पाहिजे जे तुमच्या मनात चाललेलं आहे, ते तुम्हाला काय सेल्फ डाऊट असेल ते लिहून काढायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला जॉब मिळू शकत नाही, मी डिझर्व करत नाही असं वाटतं मला, किंवा मी खूप जाड दिसते म्हणून मला खूप कॉन्शियस होतं, मी खूप अति बारीक दिसते त्याच्यामुळे मला खूप कॉन्शियस होतं, माझा जो चेहरा आहे त्याच्यावर खूप पिंपल्स असल्यामुळे मला अजिबात आवडत नाही, कुठली तरी अमुक गोष्ट मी अचीवच करू शकत नाहीये. असे हे सगळे वेगवेगळे सेल्फ डाऊट्स तुमच्यावर असू शकतात, तुमच्या मनात असू शकतात. हे असं सगळं तुम्ही एका जर्नलमध्ये लिहून काढायचं किंवा तुमच्या फोनच्या ऍपमध्ये पण लिहून काढू शकता. लिहिल्या त्याच्या शेजारी बरोबर तुम्ही तुमच्या लहानपणीच्या व्हर्जनशी बोलताय असे तुम्ही त्यांना उत्तर द्यायला पाहिजेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, मला जॉब लागू शकत नाही असं तुम्ही जर का सेल्फ डाऊट असेल तर तुम्ही असं म्हणू शकता तुमच्याच लहान व्हर्जनला, तू तुझा 100% दिलेला आहेस ना, मग बाकी अनकंट्रोलेबल गोष्टी आहेत त्यांचा विचार करून उपयोगच नाहीये.
मी खूप जाड दिसते असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मी कॉन्शियस होते, असं जर का असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, तू खूप सुंदर दिसतेस, जशी आहेस तू खूप छान आहेस. सुंदरता ही बघण्याच्या दृष्टिकोनातून असू शकते, त्याचमुळे तू खूप सुंदर, खूप छान आणि खूप भारी आहेस. हे तुम्ही तुमच्याच लहानपणीच्या व्हर्जनला म्हणता आहात. तुम्हाला लिहूनच इतकं छान वाटेल की तुम्हालाच तुमचं कळेल की अरे अच्छा, मी हे असं मला स्वतःला बोलतीये, इतकं घालून पडून मी स्वतःला बोलतीये. सेल्फ डाऊट मध्ये मी माझीच जाते, मी माझीच खचतीये. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पॉझिटिव्हली आपल्या स्वतःबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे आणि हेच सगळं मिसिंग आहे आत्ताच्या जगात. सगळ्यांनाच सेल्फ डाऊट्स असतात, मला आहेत, तुम्हाला आहेत, पण त्याच्यात न रमता लगेचच एका सेकंदात ऍक्शन घेऊन मोकळं व्हायला पाहिजे. म्हणजेच कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जास्ती त्याच्यावर विचार न करता. म्हणजेच तुम्हाला अशी सवय लागेल की कुठलीही रिस्की वाटलेली गोष्ट आहे, कुठलंही असं असेल की पटकन सेल्फ डाऊट येतोय माझ्या ह्याच्यात, पटकन ती गोष्ट करून मोकळं व्हायला पाहिजे. तुम्हाला स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटेल, जसं मी म्हटलं तसं 1 मिनिट वाटेल तुम्हाला भीती, पण त्यानंतर तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स यायला लागेल आणि तुम्हाला कळेल की हे तुम्ही करू शकताय नक्की. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करता, तुमच्या क्षमतेवर तुम्ही जर का डाऊट घेत असाल, शंका घेत असाल, तर तुम्ही त्या करता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला नक्की वाचायला आवडेल. त्याचबरोबर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मोर पॉवर टू यू. सी यू सून.